मी पण खूप डोक्यात सासरे मस्त नाव घ्या. माझं बा चांदीचं इमाया कशा हाय हॅलो नमस्कार. आपल्या युट्यूब चॅनलवरती मी माया तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज मकर संक्रांत आहे. सगळ्यात अगोदर तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि तिळगुळ घ्या गोडगोड बोला असंच. तर तिळगुळ आता सध्या आम्हाला वसायचा आहे, टाइम झालेला आहे. तर असं रेडी झालेला होता आम्ही. गोल होता काढला पण ड्रेस, कारण ती लई चिडचिड करू लागली, रडू राहिली, त्याच्यामुळं अशी झालेली आहे. आणि मला पण काय ब्लाऊज ह्याच्यावर साडीवर काय शिवायला भेटलं नाही. साडी भारी आहे पण ब्लाऊजमुळं काय साडीची छान गेली. मेकअप केलाय पण जाऊ द्या, असो टाइमच भेटत नाही. तर आता मस्तपैकी ताटं पण रेडी केलेले आहेत आम्ही, वाहनाचे वगैरे सगळं. आणि विशेष म्हणजे सासूबाईनं पूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक पण केलेला आहे. सगळा स्वयंपाक पण रेडी झालेला आहे. ओवसून वगैरे झालं, छान छान फोटो वगैरे काढतात आणि नंतर जेवण पण करून घेतात. तुम्हाला दाखवते पण पुरणपोळीचा स्वयंपाक कसा केलाय तर. आणि पाहू शकताय, दाखवते सासूबाईला. बघा सकाळपासून स्वयंपाक करून दमून गेलेले. पुन्हा नंतर दाखवते स्वयंपाकाचं. तर आता सध्या आम्ही लेकुनिकीला व्यवस्थित माझं लिकरू नुसतं पळायले इकडं तिकडं तिकडं इकडं. आणि हे बघा खुशी कशी रेडी झालेली आहे. इकडं बघ खुशी. माझं बाळ नुसतं ताटा इकडंच पळायले, त्याच्या पप्पाला परेशान करायले. हा बघा गोलू ए गोलू इकडं बघ करती बघा ताट पाय. काय होत नाही इथं मारायचं नाही वा मी पण खूप डोक्यात काय बोलू. नाव घ्या आता चला. सासरे मस्त नाव घ्या. माझं बा चांदीचं इमाया कशा ढळक. भागवत पाठाचं नाव घेते, मोबाईल मध्ये बोलणार. वा 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 लय मस्त एकदम भारी. नंबर 1 घेतलं बाई. कुठं नाव पाठ केलं तू तुझी राहिली ना बारी आता. तुला राहिलं ना ओस. बोलू ना बाहेर का करायला माझ्या बरोबर कोण बोलू नको. त्या बा आणि या तुम्ही तुमच्या पाय पाय तू पडावं लागतंच भावचं. तिचं नाव राहिलं की तो त्याचा नवरा माझा नाव घे. राहिलं की खरं नावच घेत नाही आता. बघा पुन्हा किती मारून काढली
लय भारी तुला असं ना पाठ बसून काढलेली आहे नवऱ्यानं माझ्या. इथंच आहे मा कुठं जायला बघितलं कुठं जायला दोन बी दात निघाले. हातात आहे मग बोंबड. चांगले निघालेत का ग? बघ बरं कसं काढले. आता ते ताट हो मला बघावं लागेल. माझा फोटो आमचा व्यवसायला फोटो आहे का एक तरी. चिटकून जरा हा मोत्याची माळ सोन्याचा साज राजेंद्ररावांचे नाव घेते. मकर संक्रांत आहे आज. वा 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 वा. काय करणार आहे? काय काय बोल हो ना. तिकडं बोला स्वयंपाकाचा काढ. हा ते गरम बघा करायचं. सासूबाईने स्वयंपाक कसा केला तुम्हाला दाखवते बॅगची कॅमेरा. तर हे आहे तूप गाईचं तूप आहे हे. पापड भाजले बघा भजी बनवलेले आहेत पापड आहेत आणि ही आमटी बघा कसली झणझणीत आमटी दिसायली एकदम नंबर एक. बापरे. आणि हे आहे भात इथं आहेत पोळ्या आणि ती तिथं जाळ लागल्या आणि इथं आहे आपलं आळण दुधाचं बनवलेलं आहे मस्त तूप टाकून. तर गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता खाण्यासाठी. मस्त आता जेवण वगैरे करून घ्यायचे आहेत. माझं बाळ हसायले बघा. माझ्या बाळाला आज उघडा ठेवलाय. तिला मोकळं उठला ड्रेस मोठा घातला होता आणि त्याला ते लय चिडचिड करत होती. तिला मोकळं भारी वाटायले. दुसरा ड्रेस घालावा लागेल. नवरोबा आशीर्वाद तर मला नवरोबाने लय भारी दिलेला आहे. मला पाठ नुसती थापटून बदडून काढली. एवढा भारी आशीर्वाद दिला. चपाती आहे का पण ह्याच्यासोबत? हा हे काय केल्यात हे? हा ग 5-6 चपात्या केल्यात. मला सांगता येईल. नाही. हे काय वाण्या डब्यात ठेवली. बसा जेवण करून घ्या मस्त पकड कुठे पकड का? हे ना काय घेऊ हे दूध. आणि तू त्याच्यात मी जमतंय टाकायला. बाय पडन बरं. त्याला दे त्याच्यात. नाही खात बाई बरं दे. आमटी ना काय होईल असं नसतं. मस्त घालायचं मिठाई काळ नंबर झाली आमटी मसाला बनवून टाकला वाटतं. काय बाळा काय झालं काय 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 बनवा इथं भारी पण नाही एवढं घेतलंय मस्त खायचं सोबत. आता संध्याकाळची सोय जेवण पण झालेत मस्त फुल. मग बाळाला घातले कपडे निघाला मस्त घरी. पतंग बाळा कशी उडाली.
तर ना आम्ही मगच घरी आलेलो आहोत आणि गोलला पण झोपी घातलेला आहे आणि अहो आता झोपलेले आहेत म्हणजे तिला झोपी घातल्यानंतर त्यांची ते नाईट करून आले होते तर आता कुठं जाऊन त्यांना आराम भेटलेला आहे आता झोपतील. तर उशीर झालेला आहे तसे आता 6 वाजलेले आहेत त्यांना जायचं आहे 9ला ड्युटीला. त्याच्यात गोलू एकदा उठल ते उठले की लगेच त्यांना उठावं लागतं तर असं असतं. तर त्यांनी खूप छान म्हणजे टाईम दिला छान मकर संक्रांत सेलिब्रेट केली. तुमच्या पण नातामध्ये तिळगुळाप्रमाणे गोडवा राहावा आणि प्रेम समाधान सुख हे वाढो आणि तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर गेल्या वर्षी मी मकर संक्रांत मी कुठं साजरी केली ती गावाकडे केली ती तेव्हा मला 9वा महिना म्हणजे गोलू पोटात होती आणि मी 9व्या महिना म्हणजे एवढं मोठं पोट घेऊन गेले होते. तर तेव्हा लगेच म्हणजे मकर संक्रांत झाली 14ला आणि लगेच त्याच्या 3 दिवसानंतर लगेच मग डिलिव्हरी झाली ती माझी. तर गेल्या वर्षी गोलू पोटात होती ना आज आमच्या सोबत होती तर खूप छान वाटलं. मला पण आता साडी वगैरे हे काढायचं आहे तर मला आधी आपला व्हिडिओचा एंड करावा नंतर हे सगळे करावं. तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला करून पण नक्की सांगा. आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया आपण अशा ठिकाणी व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय. तुमची काळजी घ्या. स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा.